येईल आणि निश्चितच सुरू करूया आजचा दिवशीचा हा दुसरा सामना. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. श्रद्धांजली चषक 2023 जश पाडेल वर्सेस रोहित. पहिला चेंडू कमेंट बॉक्स एंड तर्फे. याला टप्पापर्यंत चेंडू आत वळतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव येतोय. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट बाय जश पाडेल. म्हणजे सातत्याने बरंच क्रिकेट यंदाच्या हंगामामध्ये तू कव्हर केलंस. काय फरक आहे पुण्या बाजूचं क्रिकेट आणि एकूणच आपल्या मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये, काय सांगशील? आयोजक जास्त झालेले आहेत आपल्या परिसरामध्ये आणि त्याचमुळे संघांची गोची होते की नक्की कुठली स्पर्धा खेळायला हवी. तर ते ताळमेळ व्यवस्थित साधला पाहिजे. तर प्रत्येक आयोजकांचं जे स्वप्न असते चांगली स्पर्धा पूर्ण करण्याचं, ते स्वप्न त्यांना सत्यात उतरता येईल. पण असो, क्रिकेटला ग्लॅमराईज जसे मिळते, मीरा भाईंदर म्हणा, ठाणे म्हणा, सर्व ठिकाणी चांगल्या स्पर्धा होत आहेत. हे ऐकून, हे पाहून खूप बरं वाटते. नो डाऊट. मात्र यावेळेला चेंडू जर बघितला तर टप्पा बाहेर होता आणि कदाचित रिटर्न क्रीजच्या बाहेर असल्यामुळे हीच गोष्ट पंचांनी हेरलंय आणि अवांतर घोषित केलाय. अवांतर दावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते, ती म्हणजे भाईंदर बॉयजच्या एक धाव. नितीन वारे यांना विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचंय. एनपी गारमेंटचे ओनर. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. या चेंडूला काय म्हणावं? भिंगरी होती का मनीष? नाही, त्याचा अटॅक जो आहे तो स्टंप टू स्टंप न ठेवता आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवते, विच इज गुड. आणि फलंदाजाला अजूनपर्यंत अडवलंय. रोहित, जसं आपण उल्लेख केला, नवीन रिक्रूट आहे भाईंदर बॉयज कडून, आता तो थोडासा संभ्रमात आहे. या मैदानावर खेळण्याचा अनुभव खूप कमी असावा आणि त्याचमुळे मात्र जश, ज्याला माहिती आहे की ऑफस्टाईलला रिस्ट्रिक्टेड आहे फलंदाज, त्यामुळे वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंप. नो डाऊट. नवीन फलंदाज आहेत, चांगले लेदर बॉल क्रिकेटपटू दिसत आहेत. त्यांच्या टान्सकडे बघून यावेळेला जर बघितला टप्पापर्यंत चेंडू उसळतोय. इथे जर बघितला तर तो जास्त उसळलाय. स्क्वेअरलेग पंचांनी देखील ही गोष्ट पाहिली आणि वाईट घोषित केलाय. थँक्यू व्हेरी मच. गुड अंपायरिंग बाय अशोक राऊत. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच अशोक राऊत काही गोष्टी नक्कीच ते नॉनस्ट्राईक एंडच्या खेळाडूला सांगतील की येस, काही गोष्टी आमच्यावर सोडून द्या, तुम्ही फक्त तुमचा खेळ करा. ही गोष्ट प्रत्येक क्रिकेटपटूंसाठी आहे. लक्षात घ्या, पंच त्यांचं काम करतील, तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. इथे जश पाटील काय करतायत? पंचांचा हात आहे तरी सुद्धा जश पाटील पुढे धावत होते. काही गोष्टी आहेत, लक्षात घ्या, काही गोष्टीला मोमेंटम मिळण्यासाठी थोडासा वेळ जातो मनीष. कदाचित ही गोष्ट आपल्याला दिसते या सामन्यामध्ये. नेक्स्ट बॉल जश पाटील टू रोहित. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. चेंडू जर बेतला तर शॉर्ट मिड विकेट आहे. भरपूर वेगाने इथे फलंदाज क्षेत्ररक्षक आला होता, मात्र गॅदर करू शकलेला नाहीये. कॅज्युअल मयूर भरपूर कॅज्युअल क्रिकेट खेळतात आणि कदाचित या गोष्टी त्याच्याकडून अपेक्षित नाही आहेत राही संघाला. आणि कदाचित मधल्या काळात देखील भरपूर अप्स अँड डाऊन्स होते. मध्ये बस टीम मध्ये नव्हते, परत टीम मध्ये आले, तर काही गोष्टी बदलाव्या लागतील. ॲटिट्यूड महत्वाची गोष्ट आहे. येस मनीष. एक्झॅक्टली. तुमची मानसिकता कशी आहे क्रिकेट खेळण्याची, त्यावर तुमचं क्रिकेट अवलंबून आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही किती सक्षम आहात, त्या सोबतीनं तुम्ही मानसिकदृष्ट्या किती प्रबळ आहात, या गोष्टीला देखील तितकंच महत्व आहे. धावसंख्या 4 झाले. बॉलिंग मार्कवर जश तयार ओव्हर द विकेट. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आज जरूर आलाय. बॅकपोर्ट जाऊन कट करण्याचा विचार होता. प्रॉमिसिंग खेळी नाही आहे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, मात्र टेनिस बॉलचं जे प्रस्थ आहे ना, ते वेगळं आहे. त्याचं टेक्निक वेगळं आहे, त्याचा टेम्पो वेगळा आहे, त्याचा ग्राफ वेगळा आहे. या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला भरपूर शिताफीनं आपल्या एकूणच फुटवर्क, आपला बॅटचा फॉलो थ्रू, स्ट्रोक, चेंडूवर येणं, चेंडूवर राज्य गाजवणं, या सगळ्या गोष्टी भरपूर शिताफीनं कराव्या लागतात. इथे टेक्निकचा अभाव आहे. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. इथे फलंदाज बाद होता राहिलाय. प्रफुल्ल सोपा झेल सोडलाय, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सोपा झेल सुटलाय. राही संघाचं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा अभाव जरूर दिसलाय आणि म्हणून धावसंख्या जर बघितली तर 5 वर जाऊन पोहोचले. प्रफुल्ल एक चांगला यष्टीरक्षक म्हणून गणला जातो आणि अनुभव त्याच्याकडे आहे. 5 बॉल डिलिव्हर झालेल्या त्या पहिल्या षटकात. धावसंख्या 5 आहे. ठीक आहे, काही वेळाला ट्रॅक चुकलाय जशचा, पण तितका फायदा भाईंदर बॉयजचा सुद्धा झाला नाहीये. सिंगलवरच जास्तीत जास्त निर्भर राहिलेले आहेत आणि म्हणूनच जर आपण रेशिओ पाहिला, डॉट बॉलचा रेशिओ धोक्यात सुद्धा या षटकामध्ये चांगलाच राहिलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय जश पाटील. दिशान टप्प्यावर कंट्रोल आहे. लाईन जर बघितली तर बरोबर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग सुरू आहे वारंवार जश पाटीलची आणि आपला एक्सपिरियन्स तो दाखवतोय. यावेळेला विकी शाहसाठी काय प्लॅनिंग असेल? वर पिच केलाय, चेंडू हवेत आहे, मात्र तो रीच होणार. जबरदस्त षटकार. विकी शाहची दमदार पॉवर. 6 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 11. राहीची ही जी क्रीडा नगरी आहे, बालयोगी सदानंद महाराज क्रीडा नगरी क्रीडा संकुल, गेल्याच आठवड्यामध्ये एक स्पर्धा झाली होती मास्टर चषक. असा हजारो प्रेक्षकांचा जनसागर आपण पाहिला आणि त्याचमुळे ज्या मैदानावर प्रेक्षकांची संख्या खूप जास्त असते त्या स्पर्धेला विशेष स्वरूप मिळतं आणि म्हणूनच या मैदानाची निवड केलेली आहे अब्बास इस्माईल यांनी या स्पर्धेसाठी. हा, हे जरूर नक्कीच 100% आहे. अब्बासला माहिती आहे ही जर मॅच आपण नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर ठेवली असती तर एवढे प्रेक्षक कधीच दिसले नसते. मात्र राईचं एक असं मैदान आहे जिथे प्रेक्षकांची कधीच वानवा नव्हती. आणि तू ज्या सामन्याची गोष्ट केलीस, ज्या स्पर्धेची गोष्ट केलीस, अंतिम सामना राई विरुद्ध मुर्दा होता मास्टर्स. आणि हजारो काय, मला वाटतं त्या पब्लिकसाठी हॅट्स ऑफ आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक पब्लिक त्या सामन्यासाठी अवेलेबल होता. कारण मध्ये यायला जागा नव्हती, एकही गाडी मैदानाच्या आतमध्ये येत नव्हती. यावरून तू कल्पना करू शकतोस एवढा मोठा पब्लिक त्या मॅच साठी होता. मात्र काय जबरदस्त इनिंग ती नितीन पाटीलची आणि राई संघानं जेतेपद फटकावलं होतं. वळूया दुसऱ्या षटकाकडे आणि दुसऱ्या षटकात गोलंदाज आलाय संदीप चव्हाण. बाळू लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, स्ट्रोक कंप्लीट झालाय, सोडणार नाहीये अर्जुन आडे. पहिल्या चेंडूवर गडी बाद. पहिला धक्का बसलेला आहे. आता कुठेतरी आनंद साजरा करण्याची संधी मिळाली होती. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर क्रेडिट गोज टू विकी, ज्याने फक्त एक बॉल खेळला, एक षटका खेचला आणि संघाची धावसंख्या सुस्थितीत नेली. 11 धावा धावपळकार होत्या. पण जर आपण भाईंदर बॉईज संघाचा विचार केला तर मोंटू नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर जातोय. बॅटिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे आणि तितकंच चांगलं नेतृत्व जोनास आणि व्हॅलीचं. नो डाऊट. मात्र मी सातत्याने बघतोय आता मॉन्टू देखील आपण बघतोय एक नवीन रिक्रुटमेंट आहे. भाईंदर बॉईजनी कदाचित एक वेगळा संघ बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि कदाचित हे एक प्लॅटफॉर्म आहे. राईचं मैदान जर बघितलं तर एखाद्या फलंदाजाला क्लिक होण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचा हे वापर कशा काय पद्धतीने करतील या गोष्टीकडे लक्ष आहे. मात्र आपण बघितलं तिथे रोहित जास्त काही करू शकला नाहीये, तो लवकर बाद झालाय. काही चेंडू त्याने नक्कीच डॉट केलेत, मात्र इथे जर बघितले तर जास्त धावा तो करू शकला नाहीये. तो बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोंटू गेलाय. अजून एक नवीन रिक्रुटमेंट आहे. मात्र कुठेतरी जी गोष्ट आताच मी सांगितली की क्लिक व्हावं लागेल. या स्पर्धेत एखादा फलंदाज किंवा एखादा गोलंदाज लगेच क्लिक होऊ शकतो कारण मैदान आखूड आहे. त्यानंतर जर बघितलं तर प्रेक्षकांची अप्रतिम साथ आहे. त्यामुळे हिरोईक परफॉर्मन्स तुम्ही इथे दाखवू शकता. आणि या मैदानाचा आढावा घेतला तर फोर्सिंग स्ट्रोक तुम्हाला जास्तीत जास्त खेळावे लागतात. वाऱ्याचा प्रभाव तितकासा फलंदाजाला मिळत नाहीये, साथ मिळत नाहीये. संदीप अराउंड विकेट. कारण हाच एक महत्वपूर्ण अंग आहे. कारण या मैदानात जर तुम्ही झेल सोडले ना तर निश्चितच काय घडतं हे बऱ्याच जणांनी पाहिलंय. त्यामुळे निश्चितच या मैदानात तुम्ही झेल सोडू शकणार नाहीये. काल देखील ही गोष्ट आपण पाहिली मास्टर क्रिकेटमध्ये. त्यामुळे निश्चितच महत्वपूर्ण अंग आहे क्षेत्ररक्षण. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, छेडलंय, जास्त धावा मिळणार नाहीयेत. मात्र तरी देखील दुसरी धाव मिळणार का? कॉल दिलाय, थ्रो येतोय. मात्र पंचांचं बोर्ड इथे वर गेलंय. याचं कारण विकीशा शॉट राहिलाय क्रीज मध्ये आणि अप्रतिम थ्रो पाहिलाय आपण, तो म्हणजे सचिन पाटीलचा. चांगलं गॅदर केलाय यशरक्षक प्रफुल्लना. दुसरं विकेट डाऊन. विकीशा गोस्ट पॅव्हलन. जय माँ एकवीरा देवी बेटी है काला डोंगर में. थँक्यू. श्याम हा फलंदाज गेल्या 2 वर्षांपासून खूप चांगलीच प्रगती करणारा फलंदाज ठरलेला आहे. पण मी विकीच्या त्या निर्णयावर थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण करू इच्छितो की एक षटकार आलाय, घाई गडबड करण्याची गरज नव्हती. कॉलिंग जर इतकं चांगलं तुम्ही खेळताय तर कॉलिंगवर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. नकार देऊ शकला असता पण मात्र घाई झाली आणि त्या घाईला मात्र स्वतःचा विकेट ते गमवून बसले. 2 गडी बाद, 13 धावा. प्लॅनिंग करावा लागेल कारण भाईंदर बॉईज देखील संघ आपण बघतोय त्यांना पूर्ण कल्पना आहे. राईचा संघ आहे, त्यांचं घरचं मैदान आहे, त्यांचे प्रेक्षक आहे, त्यामुळे दबाव आहे. मात्र कुठेतरी ही धावसंख्या जर बघितलं तर 50च्या जवळ जाणं गरजेचं आहे. तसं जर झालं तर मॅच जबरदस्त होणार कारण राईच्या संघात देखील असे बॅटर आहेत जे सातत्याने फॉर्मात आहेत. नो डाऊट प्रफुल्ल पाटीलला तुम्ही पाहू शकता. त्यानंतर निश्चितच जय शेजवळ जो यंदाच्या हंगामामध्ये अप्रतिम फॉर्मला सुरू आहे. जश पाटील, हितेश म्हात्रे, मोहित पाटील हे काही बॅकअप प्लॅन नक्कीच आहेत राईस टीमसाठी. पुन्हा एकदा सज्ज आहे संदीप चव्हाण, श्याम साडे.
पुढे टाकलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय साईड स्क्रीनच्या समोर. मात्र क्षेत्ररक्षक आहे इथे, कॉलिंग नव्हतं. मात्र इथे जर बघितलं तर एक्झॅक्टली गोष्ट जी घडलंय, कारण दोन क्षेत्ररक्षक इथे आले होते, त्यामुळे काही गोष्टी आम्ही नक्कीच जर इथे कॅमेरामध्ये पकडल्या असतील तर निश्चितच त्या गोष्टी पाहू. कारण दोन क्षेत्ररक्षक आले होते, कॉलिंग नव्हतं. जेल कॅरी केलाय तो म्हणजे जय शेजवळला. आता नक्कीच थोडीशी गोष्ट आम्ही चेक करतोय इकडे, कारण सॉफ्ट डिस्मिसल अजूनही नाहीये. प्रत्येक निर्णयाची शहानिशा केली जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. आम्ही चेक करतोय, लक्षात घ्या. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, झूम इन प्लीज. आमचे तिसरे पंच जितेंद्र पाटील चेक करतायत डिका स्पोर्टच्या वॉर रूम मध्ये. सर्वजण डिका डिका स्पोर्टच्या वॉर रूम मध्ये शरद पवार सुद्धा आहेत. यस, फलंदाज आय थिंक बाद आहे ते पंचांनी घोषित केलंय. बघा, दोन्ही जर इथे जर बघितलं तर निश्चितच डिसमिसल आम्ही सांगत नाही आताच, मात्र निर्णय आम्ही आता कळवतोय. कारण ज्या वेळेला घडलं काय होतं, ज्या वेळेला हा झेल टिपला त्यावेळेला दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकाला टच होते. मात्र आयवाचा मयूरचा जो पाय आहे तो बाउंड्रीच्या आय थिंक बाहेर आहे. त्यामुळे निश्चितच हे डिसमिसल आम्ही नक्कीच सांगणार नाही. मात्र पंच देखील पुन्हा एकदा ही गोष्ट चेक करूया आपण, कारण निश्चितच भरपूर महत्वपूर्ण निर्णय आहे या एकूणच सामन्यातील. कारण दोन क्षेत्ररक्षक एकमेका जवळ आले होते, त्यांचं कॉलिंग नव्हतं. हा झेल टिपला तो म्हणजे निश्चितच भरपूर क्रुशियल मोमेंट आहे. आणि दोन क्षेत्ररक्षक एकमेका जवळ आले, एकानं झेल टिपला मात्र दुसऱ्याचा बॅलन्स नव्हता. मात्र बॉडी बॅलन्स नसल्यामुळे दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकाला चिकटलेले आहेत, अशा काही गोष्टी नक्कीच इथे दिसत आहेत. त्यामुळे डिसमिस एखादी गोष्ट निर्णय काय असेल हे आमचं पंच लगेच सांगतील. पंच जागेवर जाऊन निर्णय देतील. आमच्याकडून इथे निर्णय झालाय आणि निश्चितच पंच इथे स्टँडिंग अंपायर आहेत. चला मॅच ऑन करूया आपण.
त्याला येस आमचे पंच निर्णय देतील जागेवर जाऊन आणि निश्चितच अशोक राऊत यांनी देखील ही गोष्ट पाहिली आहे. कॉलिंग नव्हतं तिथे एकूणच या दोन्ही क्षेत्ररक्षकाचं झेल चांगला टिपला होता, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकाला टच होते आणि एकाचा पाय आय थिंक तिथे बाहेर होता. त्यामुळे यस अंपायर डिसिजन झालंय. यस अंपायर इट्स अ 6. 6 धावा. या षटकारण संघाची धावसंख्या मनीष वाढेल. 19 झाले. 19 रन्स ऑन बोर्ड. थोडा वेळ आम्ही थांबलो होतो, पण ठीक आहे, आता आपण तो वेळ भरून काढूया आणि लगेच मॅच ऑन करायची आहे. संदीपच्या या षटकात ते बॉल डिलिव्हर झालेले आहेत एकूण 4. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तो होतोय तयार. राईट आर्म अराउंड द विकेट. ऑन स्ट्राईक बॅटर इज श्याम. चांगला बॉल खोलवर टप्प्याच्या बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल मिडलला क्रॉस करतोय, पोहोचतोय जयेशच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्ही चांगला उल्लेख केला होता की जयेश एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. लॉंग ऑनची जी जागा आहे ती अडवून ठेवतोय, आपल्या संघाची साथ देतोय. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. बॉल डिलिव्हर झालेले आहेत आतापर्यंत एकूण 5. असेल शेवटचा बॉल. ऑन स्ट्राईक बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय मोंटू, जे खेळतोय 1 वर आणि श्याम खेळतोय 7 वर. एक पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी बनते या दोन फलंदाजांची. विकी बाद झाला, दडपण वाढलं होतं, पण दडपणाला बाजूला सारताना श्यामने एक षटकार खेचला आणि दडपण बाजूला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल हॅमर केलंय. बॉल पोहोच स्वीपरला. मोहित बॉलवर पोहोचेल, पण त्याचा रीच पडतोय कमी आणि मी ते 2 धावांची हमी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या भाईंदर बॉयजची 2 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. जेम्स भाईंदर बॉयज भाईंदर. in the mix. की मास्टर फॉर्मॅटमध्ये राई संघ हा नंबर 1 ला पोहोचलेला आहे यावर्षी. हो, नो डाऊट यावर्षी अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. खास करून जर विचार केला तर काही असे प्रीमियर गोलंदाज आहेत राई संघाकडे ज्यांनी अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला आणि म्हणूनच राई संघाने येत्याच्या हंगामात जर बघितलं तर 9 ट्रॉफीज उचललेत. त्यामध्ये 60 ज्या ट्रॉफीज आहेत ते क्रमांक 1च्या आहेत आणि 3 ज्या ट्रॉफीज आहेत ते क्रमांक 3च्या आहेत. त्यामुळे अप्रतिम परफॉर्मन्स राहिला आहे त्यांचा आणि होप सो हा जो परफॉर्मन्स आहे त्यांचा तो येणाऱ्या हंगामामध्ये देखील कंटिन्यू राहील. पुढच्या वर्षी संकेत पाटील देखील 40 वर्षावरील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. त्याचमुळे पहिला क्रमांक तो तसाच राहणार आहे. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर अर्जुन आडे. अर्जुन फुल टॉस डिलिव्हरी आहे. खराब चेंडू, मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे जश पाटील यांचं प्रयत्न केला होता चेंडूवर पोहोचण्याचा, मात्र कुठेतरी हा चेंडू मात्र खराब होता. थोडंसं मला वेगळं वाटतंय कारण बाळूने देखील सुरुवात फुलटॉसने केली होती. इथे अर्जुन आडे सुद्धा फुलटॉसने सुरुवात करतोय. हे राईचं घरचं मैदान आहे, ही विकेट अप्रतिम आहे, मात्र हे फुलटॉस चेंडू. आता हा चेंडू हा फटका जर जास्त एलिव्हेट झाला असता षटकार होता, मात्र टाइम व्यवस्थित करू शकला नाही. मॉन्टू सामोरं जाईल. वर पिच केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. ऑन साइडला ढकलून दिलंय. मयूर यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगला क्षेत्ररक्षक आहे मयूर, मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल या गोष्टीकडे त्याला लक्ष द्यावं लागेल. कधी कधी ओव्हर एक्साइटमेंट क्षेत्ररक्षण करताना बॉल हातात येण्या अगोदर थ्रो करण्याची घाई कित्येक वेळा ते साहजिकच आहे, ते नैसर्गिक आहे. तर मात्र त्यावर मात्र थोडा कंट्रोल ठेवावा लागतो क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या 24 झाले. बॉलिंग मार्कवर अर्जुन आडे टू श्याम गुप्ता. यावेळेला टप्पापर्यंत हलकीशी एज दिसून आले किंवा काय, मात्र चेंडू जर बघितला तर बरोबर लाईन मध्ये आहे कारण अगोदर शफल केलं होतं. त्यामुळे पंचांची रिटर्न क्रीज जर बघितले तर थोडीशी वेगळी ठरते आहे. त्यामुळे श्याम गुप्ता इथे थोडासा कमी पडतोय टेक्निकच्या माध्यमातून आणि कदाचित या फटक्याला एलिव्हेट करायचा होता सरळ डाऊन द ग्राउंड, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. गुड बॉलिंग बाय अर्जुन आडे. कम्पॅरेटिव्हली विचार केला तर पहिल्या 2 षटकांपैकी हे षटक थोडंसं फायद्याचं ठरलेलं आहे जेम्स बॉन्ड राईसाठी अर्जुनच्या वतीनं. आणि लिडिंग एज बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे प्रोटेक्शन आहे. फ्लाय स्लिपला बॉल कव्हर करून थ्रो होईल तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची होते पण धावसंख्या 25. चांगला बॅकअप मिळालाय अर्जुनचा या षटकामध्ये जेम्स बॉन्ड राई या संघाला. नो डाऊट अप्रतिम गोलंदाज आहेत. मागच्या काही वर्षात सातत्याने अर्जुनने आपलं नाणं कणकणीत वाजवलंय, मात्र काही स्पर्धांमध्ये देखील तो जर बघितला तर निश्चितच त्याच्या एकूणच गोलंदाजीवर आक्रमण सुद्धा होताना पाहिलंय. मात्र इथे आज तो चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा जोरकस 6 फटका, मात्र सचिन पाटील चूक करणार नाही आहेत. मोंटूला परतावं लागेल. अजून एक धक्का टीम बायदर बॉईजला. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 25. गडी बाद झाले ते म्हणजे 3. कंटन वाजलं बटन शिजलं, कंटन वाजलं बटन शिजलं, हाडानं दुखती दाढ सजनी, हाडानं दुखती दाढ सजनी, कंटन वाजलं बटन. धावसंख्या 25 आहे. गडी बाद 3 झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सॅम हरीश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश पोहोचतोय. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण 25 पाहतोय. अर्जुनने या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे तिसऱ्या षटकातला. राईच्या मास्टर खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लगेचच मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. थोड्याच वेळात जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. केक कटिंग सेरेमनी या इनिंग नंतर आपण करणार आहोत. राईच्या मास्टर खेळाडूंना विनंती आहे सर्वांनी यायचं आहे. अर्जुन आडे टवारेश या दॅट्स अ गुड शॉट, मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मोहित पाटील आहे. असं वाटलं की टाइम व्यवस्थित झालाय, मात्र जास्त चेंडू एलिव्हेट झालाय आणि शॉट कव्हरला अतिशय चांगला झेल टिपलाय तो म्हणजे टीम कॅप्टन मोहित पाटीलला. विकेट डाऊन. कमबॅक हवं होतं राई संघाला, ते कमबॅक मिळालंय कारण 3 धावा आणि फक्त 2 गडी तिथे बाद केलेत आणि निश्चितच अफलातून कामगिरी केलाय ती म्हणजे अर्जुन आडेने. दिशांत टप्प्यावर कंट्रोल दाखवला, व्हेरिएशन देखील दाखवलंय आणि निश्चितच गडी सुद्धा बाद केलेत. वेल बोल्ड अर्जुन आडे, अतिशय चांगली गोलंदाजी आणि निश्चितच कमबॅक झालाय. आज 3ची ट्रेन आहे वाटतं, अशी प्रारंभिक माहिती आलेली आहे अर्जुनची. 3 षटकं खूप चांगली हाताळली गेलेली आहेत. आता गोलंदाजी मार्गावर सचिन पाटील आलेले आहेत. हे देखील खूप चांगली प्रगती करणारे गोलंदाज आहेत. पण मी थोडासा अचंबित झालोय. जो क्रमांक गणेशचा नेहमीच आपण पहिला किंवा दुसरा, आज गणेशचा क्रमांक 6वा. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असेल व्हॅली आणि जोनासची. नो डाऊट भाईंदरचा एक नवीन संघ त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने बनवायचा आहे आणि कदाचित या नवीन खेळाडूंना त्यांनी निश्चितच प्राधान्य दिलंय. मी मगाशी म्हटलं ना की हे मैदान असं आहे जिकडे तुम्ही तुमच्या एखाद्या नवीन रिक्रुटमेंटला क्लिक करू शकता. त्यामुळे निश्चितच अप्रतिम इथे डिसिजन म्हणेन मी. गेली जाधव येते 9 सेकंडला फुल टॉस डिलिव्हरी. सचिन देखील स्टार्ट केलाय तो म्हणजे फुल टॉस ना. मात्र इथे जर बघितलं तर धावा जर बघितल्या तर फक्त 2 असतील गार्डन मध्ये. मात्र इथे आम्ही बीमर चेक करतोय. आपण आता वॉररूम मध्ये येतोय. रेफर केलेला आहे पंचांनी की वेस्ट साईड चेक करायची आहे. इम्पॅक्ट ऑन दी वेस्ट की डाऊन दी वेस्ट ते आपण पाहणार आहोत. ओव्हर दी वेस्ट, डाऊन दी वेस्ट दरम्यान एक ऑपॉर्च्युनिटी होती फलंदाजाला आणि श्यामने त्या ऑपॉर्च्युनिटीचा स्वीकार केलेला आहे. चेतन पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत चेक करण्यासाठी. इम्पॅक्ट नक्की स्ट्रोक कनेक्ट करताना कुठे आहे. दरम्यान या षटकाची सुरुवात सचिनची थोडीशी अडखळ झालेली आहे. बॉल ग्रिपिंग प्रॉपर होत नाहीये. जेव्हा आपण नवीन षटकाची हाताळणी करतो बॉलवर व्यवस्थित आपली बोटं फिरली पाहिजेत, पण जर ग्रिपिंग प्रॉपर झाली नाहीये तर बॉल मात्र हातातून निसटतो आणि तोच बॉल सचिनच्या हातातून निसटलेला आहे. यस गिल्ली काय हवंय? बॉल हवाय. हा नो बॉल आहे. तर फुरीची संधी देखील मिळणार आहे. दरम्यान या नो बॉलवर किती धावा आलेत? 2 धावा. तर एकूण 3 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. आता कुठेतरी हा मोमेंटम शिफ्ट होईल का भाईंदर बॉईज कडे, कारण सुरुवात या षटकाची सचिनच्या वतीने थोडीशी अडखळ झाली. सचिन साठी मात्र एक पारितोषिक आलंय. सचिननं जर या षटकात 2 गडी बाद केले तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. राई गावचा एक जबरदस्त समर्थक ते म्हणजे संतोष ठाकूर यांच्या मार्फत. रनवे मध्ये चूक होते. थँक्यू व्हेरी मच अंपायर. दबाव आहे.
जेम्स बॉन्ड राईच्या आजी माजी खेळाडूंना विनंती करतोय, लगेच आपण निश्चितच मुख्य मंचावर या. जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, स्ट्रोक चांगला आहे, मात्र इथे हा झेल होऊ शकला असता, मात्र मिळतील 2 धावा. मोहित पाटील नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी थोडेसे मिसफिल्ड होते. 2 धावा मिळत आहेत. रीडच्या बॉलवर 2 मिळत आहेत. धावसंख्या 30 वर पोहोचते. 30 रन्स ऑन बोर्ड. फिटनेस कडे लक्ष द्यावं लागेल मोहितला. नेक्स्ट बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इथे होणार का? सौरभ पाटील भरपूर वेगानं. वॉट अ कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, कार्बन कमाल कॅच बाय सौरभ पाटील. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. स्वतःलाच का शिवाय घालतोय? तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 30 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोनास उतरतोय, मात्र हा फटका चुकले होते श्याम आणि जबरदस्त एलिव्हेट झाला होता. आणि ज्या पद्धतीने मनीषा झेल टिपलाय तो म्हणजे सौरभ पाटीलला एक जबरदस्त उंच पुरा खेळाडू, 6 फूट हाईट आहे आणि मोठमोठे हात आहेत, ते म्हणजे सौरभ पाटीलचे. वेलटॅक. बघा, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असायला हवा, पण तुमच्याकडे यंगस्टर देखील असायला हवे. यंगस्टर तुमच्याकडे असला तर तुम्हाला ऊर्जा पाहायला मिळते आणि त्याच ऊर्जेचं सादरीकरण करताना खूप चांगली रनिंग कॅच ची मानकरी ठरते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोनास आर्ची डिसूजा, वन ऑफ द लिजंड इन द गेम. सचिन टू जोनास. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, आउटसाइड डॉप स्टंप दिसतोय. पंचांचा इशारा येणार, वाईटचा इशारा होतोय. एक वेगळा प्रयत्न करण्याचा विचार जरूर झालाय इथे, मात्र चेंडू जर बघितले, पहिला चेंडू फुल टॉस जो नो बॉल ठरला, त्यानंतर जर बघितला तर वर पिच केला होता जो व्यवस्थित खेळू शकले नाही. आणि आत्ताचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू आणि आउटसाइड डॉप स्टंप बाहेर, म्हणजे 3 वेगवेगळे चेंडू इथे सचिनच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू खाली राहिलाय आणि बॅटची बॉटम एज सुद्धा लागले आहे. 1 धाव जरूर मिळेल, मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी होती जोनास साडे. 1च धाव मिळत आहे. हा चेंडू इथे संपलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 32 वर. 32, लॉस ऑफ 5 विकेट. खूप गोलंदाजांना आपण पाहिलंय या मैदानावर जे या खेळपट्टीचा वापर करणं जाणतात आणि सचिन त्यापैकी एक गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे की बॉलला रिलीज कसं करायचं आहे, बॉलला किती वेगानं आपटी द्यायची आहे, किती कंट्रोल असायला. बॉल डिलिव्हर झाला त्या षटकात आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. या 4थ्या षटकातला 4 वेगवेगळे पर्याय वापरले गेले. जश, संदीप, अर्जुन आणि सचिन. आता 5व्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला रिपीट केलं जाईल हा देखील प्रश्न असेल मोहित पाटील यांच्याकडे. नो डाऊट. मात्र इथे गणेशसाठी पारितोषिक येते. चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी सुद्धा 1000 रुपये आहेत. धवल यांच्या मार्फत ते पारितोषिक येत आहे. ओ, यावेळेला स्लो डिलिव्हरी होती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र नंतर ऑन द राईज खेळलेत. अतिशय चांगला चेंडू, तितकंच चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय गणेश जाधव कडून. 1 धाव जरूर मिळतंय. व्हेरिएशन दाखवतोय इथे सचिन पाटील. एक्सपिरियन्स सुद्धा आहे नो डाऊट. मागच्या कित्येक वर्षापासून सातत्याने राईस संघाचा तो भाग राहिलाय. भरपूर कमी वयात त्याची रिक्रुटमेंट झाली होती राईस संघामध्ये आणि आज तो एक्सपिरियन्स इथे दिसून येतोय, कारण 2 चांगले बॅटर त्यांच्या समोर आहेत, मात्र तरी सुद्धा प्रगल्भता दाखवतोय. यावेळेला हा फटका योग्य नाहीये. किती धावा मिळणार या गोष्टीकडे लक्ष आहे. जश पाटील भरपूर वेगाने येतात. खराब क्षेत्ररक्षण, थ्रो दिला जातोय. बॅकअप चांगला झाला होता तो म्हणजे अर्जुन आडे मार्फत. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. संघाची धावसंख्या जर बघितली तर 35 वर जाऊन पोहोचलाय. हे षटक जर बघितलं तर 4थं षटक सुरू आहे आणि हा 5 षटकांचा सामना आपण बघतोय. बाइंदर बॉईज वर्सेस जेम्स बॉन्ड राय. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 11 बॉल्समध्ये आपण जर पाहिल्या तर फक्त 13 धावा आलेल्या आहेत. तर खूप मोठं विरोधाभास. थोडासा आतल्या दिशेने पण वाईड लाईनच्या पलीकडून पिचिंग कुठे ते पाहायला लागेल. पिचिंग आउटसाइड द क्रीज मीन्स नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. गार्डनच्या जवळ जी ऍक्टिव्ह आहे ती थोडीशी अजून जर मध्ये आली ना तर बरं होईल. भाई थोडा अंदर आ जा. बरोबर, थँक्यू. हा फ्री हिटचा फटका आहे. लेट सी. 1 धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी जातील का? इथे मात्र आपण बघतोय स्ट्राईक एंडला थ्रो जरूर दिला जातोय.
फलंदाजाला परतावा लागेल. अप्रतिम थ्रो इथे जय शेजवाळचा आणि जबरदस्त कलेक्शन प्रफुल्ल पाटीलचं. जोनसला परतावा लागतंय. मोठी विकेट डाऊन झालंय ती म्हणजे टीम बाइंदर बॉयची. धावसंख्या आहे ती म्हणजे 37. DJ सौरभ SD मनीष फ्री हिटचा फटका होता. एकाच पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो ते म्हणजे धावचित. आणि जोनसचा तो कॉल योग्य होता की नाही या गोष्टीवर आता खलबत होतील. मला असं वाटतं गणेशने तो कॉल दिला होता आणि जोनासने तो स्वीकारला होता, पण ते गिव्ह अँड टेक प्रॉपर झालं पाहिजे आणि ते झालं नाही आणि त्याचमुळे धावाचीच्या स्वरूपात ते बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 37 झाली. बघा जर आपण पाहिलं भाईंदर बॉयच्या फलंदाजीकडे सुरुवात यंगस्टरने झाली आणि आता एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मेहुल हे जे मॅनेजर नावाने सुपरिचित आहेत ते 8व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि गणेश आणि मेहुल हे 2 फलंदाज गेल्या कित्येक वर्षापासून भाईंदर बॉयची ओपनिंग पेअर म्हणून ओळखले जातात. आता त्यांना टेल एंडरमध्ये राहून चांगली कामगिरी करावी लागेल. संघाची धावसंख्या अजूनही आउट ऑफ कंट्रोल आहे. 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. जेम्स बॉन्ड राईस संघाच्या फलंदाजीचा विचार केला, घरच्या मैदानाचा विचार केला तर. नो डाऊट 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा अर्जुन आडे येतील. अर्जुन अंकुश आडे AAA. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिले षटक हाताळलं होतं, 3 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि कदाचित हॅट्रिकला संधी आहे इकडे त्याला. या चेंडूवर जर त्यांनी गडी बाद केला तर निश्चितच ते हॅट्रिक ते करू शकतील या सामन्यातील. त्यामुळे लेट्स सी काय करते इथे गणेश जाधव सारखा टेक्निकली साऊंड खेळाडू त्याच्या समोर उभा आहे. अर्जुन यावेळेला हवेत खेळले तर धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. काय जबरदस्त फटका होता गणेशचा. टायमिंग प्रॉपर होता, ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि अफलातून फटका. फक्त 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याचा वेग आपल्याला जाणवतोय, धुळीचं साम्राज्य दिसतंय. मात्र 1 मेची जी आमची स्पर्धा झाली वरुण राजा प्रसन्न होता. जबरदस्त पाण्याचा शिडकाव झाला, त्यानंतर मैदानात धुळीचं साम्राज्य नव्हतं. 2 दिवस अप्रतिम क्रिकेट झालं असतात. धारावी मातेचा आशीर्वाद असतो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गणेश जाधव साडी. यावेळा चेंडू खाली राहिलाय, इथे कदाचित धोका निर्माण होऊ शकेल किंवा काय. चांगला प्रयत्न तिथे अर्जुन आडेचा, मात्र फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चांगली कामगिरी झालंय. मात्र इथे मिळते फक्त 1च धाव. मॅनेजर गुप्ता मेहुलला इथे संधी मिळते, ही गोष्ट महत्वाची आहे कारण त्याच्या भात्यात सुद्धा मोठे फटके आहेत. त्यामुळे आपल्या एक्सपिरियन्सचा यूज नक्कीच तो करताना दिसेल. बघा 2 फलंदाज धावाचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. एक आहे जोनास आणि विकी. हे 2 फलंदाज जे खूप महत्वाची बाजू धरून ठेवू शकले असते. तर धावसंख्या 40 झाल्या, 40 रन्स 4-0. सर्वात जास्त टेन्शन अँड्रू यांना. धावसंख्या 40 झाले. बॉल डिलिव्हर झाले त्या षटकातल्या त्यापर्यंत. 2-4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे आणि स्ट्राईकवर मॅनेजर म्हणजेच मेहुल गुप्ता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. अर्जुन आडे राईट ऑफ द विकेट मॅनेजरसाठी. लिडिंग एज आहे. बॉल फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट केलेलं आहे जेम्स बॉन्ड राईच्या वतीनं. मिळते फक्त 1 धाव. स्ट्राईक रोटेशन. धावसंख्या पोहोचते आता 41 या आकड्यावर. 41 रन्स. मायनर बॉईज इथे एखादा मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत नक्कीच आहेत कारण तो जर फटका बसला तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे ते लक्ष देऊ शकतील. नईमभाई आसिफ पटेल चषकाचे सर्वेसर्वा नईमभाई यांचं आगमन होताना दिसतंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय फ्रेंड्स इलेव्हनच्या माध्यमातून आणि जेम्स बॉन्ड राईच्या माध्यमातून आणि राई ग्रामस्थांच्या माध्यमातून. वेलकम. गुड बॉलिंग बाय अर्जुन आडे. धावसंख्येला त्यांनी लगाम जरूर घातलाय आणि तीच मागणी होती. यावेळा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. काय जबरदस्त चेंडू होता. इथे मात्र विकेट फेकावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. गणेश जाधवला इथे परतावं लागेल. मॅनेजर ग्रुपने कॉल दिला की येस गणेश तुला यावं लागेल या एंडला कारण सातत्याने मोठे फटके हवे असतील तर मला स्ट्राईक हवाय आणि गणेश जाधवला इथे परतावं लागतंय. विकेट डाऊन. ठीक आहे,
धावा तर होत आहेत भाईंदर बॉईज संघाकडून, पण कुठलाच फलंदाज जास्त वेळ टिकाव धरत नाहीये आणि आता गणेशला सुद्धा परतावं लागते आणि त्या नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावर सुनील आपल्याला पाहायला मिळतात. संतोषला आपण मिस करतोय जे आज संघामध्ये अनुपस्थित आहेत, जे नेहमीच जमेची बाजू धरतात भाईंदर बॉईजसाठी. पण मात्र आता इतरांना ती चांगली कामगिरी करावी लागेल. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. धावसंख्या आपण पाहतोय 41 झाले. अर्जुन बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकवर असेल मेहुल. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बट ओनली 2 धावाच मिळतील फक्त त्या रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये. धावसंख्या पोहोचते 43 याकडे. 43 रन्स ऑन बोर्ड. इज इट अ गुड टोटल फॉर टीम जेम्स बॉन्ड राईट? नक्कीच आव्हान देऊ शकतील, कारण भाईंदर संघाकडे तसे गोलंदाज आहेत. नो डाऊट विकी शाकडे तुमचं लक्ष वेधतोय. त्यानंतर सज्जन रुपानी सुद्धा जॉईन झालेत भाईंदर संघामध्ये, त्यामुळे 2 चांगले लेफ्ट आर्म गोलंदाज भाईंदर संघाकडे आहेत. त्यामुळे नक्कीच ते प्रतिकार करू शकतील. नवीन जो बॅटर गेलाय सुनील, हा देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे भाईंदर बॉईज टीमचा. त्यामुळे या धावसंख्येला नक्कीच अजून एक मोठा फटका आला तर नक्कीच आकार मिळेल. शॉर्टलाईन डिलिव्हरी, जबरदस्त राईज झालाय चेंडू. वाईटचा इशारा, अवांतर धाव मिळेल. अर्जुन आडे आपल्या शोल्डरचा यूज करतोय, मात्र आउट ऑफ रिशा चेंडू होता बॅटरच्या आणि म्हणूनच पंचांनी वाईट घोषित केला. गुड डिसिजन. 44 धावा. इथून एक मोठा फटका येणार का? जबरदस्त मोठा अनुभव, लेदर बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव. टाइम शील्डला खेळलेत. यावेळेला खराब चेंडू आहे. इथे नो बॉल आहे. बीमर हाताळलाय, मात्र इथे दुसरी धाव होईल का? काय थ्रो केलंय, परतावं लागेल इथे मेहुलला. चूक झाली होती अर्जुन कडून, मात्र धावचीच्या रूपाने इथे मॅनेजर गुप्ता बाद होतील. विकेट डाऊन. तर येस, ज्या आयोजकाची आम्ही सगळेजण वाट बघत होतो, तो असगर खान, सेलिब्रिटी प्रीमियर लीग के बड़े खिलाड़ी, वन ऑफ द बेस्ट एक्टर, भोजपुरी एक्टर मिस्टर असगर खान हमारे मंच पे. मात्र इथे आपण बघतोय नो बॉल टाकलाय आणि बीमर हाताळलाय आणि हा फ्रीडचा फटका देखील असेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 46 धावा. नो बॉल प्लस 1 धाव इथे धावून पूर्ण केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये व्हॅली आहे. वेलकम बाय नईम भाई काशीमीरा के. वेलकम नईम भाई, आपका भी स्वागत है. बहुत ही अच्छे प्लेयर है, बहुत ही अच्छे कोऑर्डिनेटर है और सबसे बड़ी बात बहुत ही अच्छे विलन है. इस बीच ये गेंद अतिशय चांगला चेंडू आहे. इथे मात्र बघितला फ्रीडचा फटका होता, मात्र इथे काय घडलंय इथे चेक करू आम्ही नक्कीच. इथे फलंदाज बाद आहे की नाही, की ही धाव इथे पूर्ण झाले. मात्र इथे फलंदाज बाद झालाय का? थर्ड अंपायरला दिले, आपण बघतोय. तर येस, आपण बघतोय धावसंख्या थोड्याच वेळात आम्ही सांगू, मात्र चेक करतोय की येस धावचित आहे की नाही. बॅटर स्ट्राईक एंडला आय थिंक तो कॉल दिलाय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद झालाय का? ओके, फलंदाज बाद आहे इथे, नो डाऊट. त्यामुळे धाव तर पूर्ण होणार नाही, व्हॅली बॅच झाला इथे, त्यामुळे त्याला अर्थ उरत नाही तिकडे चेक करण्याचा. त्यामुळे धावा झालेत त्या फक्त 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे जेम्स बॉन्ड राई या टीम समोर. मात्र चला आपण वळूया केक कटिंग सेरेमनीकडे. आज जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे. राकेश पाटील यांचे पुत्र रुद्र यांचा सुद्धा वाढदिवस आहे. एम प्रकाश पाटील यांचा निश्चितच लग्नाचा वाढदिवस आहे. मात्र इथे केक कटिंग सेरेमनी आम्ही पूर्ण करतोय. चला वळूया केक कटिंग सेरेमनीकडे. जितेंद्र पाटील, किती 50 पुरी झाली का? 50 पुरी का 50 लागलं? तर जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास केक आम्ही इथे आणलाय आणि निश्चितच फ्रेंड्स 11 टीम को भी आना है. जीतू पाटिल का आज बर्थडे है. आ जाओ असगर भाई, अब्बास भाई, रुद्र पाटील, रुद्र राकेश पाटील ते आहेत का? त्यांनी देखील जॉईन व्हायचे. बाबूदा, किरणदा या लवकर. तर
50व्या वर्षात पदार्पण. जोरदार टाळ्या जितेंद्र पाटील यांच्यासाठी. आणि आमचे सगळे मान्यवर जे आहेत, भगवान पाटील, MD भोईर, हरेश्वर भोईर, अब्बास भाई, असगर भाई, डेका भाई, आप भी ज्वाइन कीजिए. अरे बीट आ रही है आपकी. तर खूप सारे शुभेच्छा आहेत जितेंद्र पाटील यांना 50वा वाढदिवस. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. धन्यवाद धन्यवाद सर्व मान्यवरांचं. अतिशय चांगलं प्रेम तुम्ही जितेंद्रवर दाखवतायत. असंच प्रेम दाखवत राहा. जितेंद्र देखील खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. आणि आई धारावीचरणी हीच प्रार्थना आहे की त्याला अतिशय चांगलं स्वास्थ्य मिळो आणि तो राई संघासाठी खूप साऱ्या धावा करो. पुढच्या इनिंगकडे आम्ही वळतोय. मात्र त्या अगोदर एक खास सन्मान इथे नितीन वारे, प्रवीण वारे यांचा. नितीन वारे आणि प्रवीण वारे यांचा खास सन्मान आम्ही फ्रेंड्स इलेव्हनच्या माध्यमातून करतोय. मी विनंती करतोय असगर भाईला की त्यांच्या शुभ हस्ते आपण नितीन वारे आणि प्रवीण वारे यांचा खास सन्मान करूया. आमच्या या स्पर्धेसाठी अतिशय चांगली स्पॉन्सरशिप इथे दाखवले नितीन वारे आणि प्रवीण वारे यांनी. त्यामुळे NP स्पोर्ट्स, NP गारमेंटच्या या ओनरचा खास सन्मान आम्ही करतोय असगर भाई यांच्या शुभ हस्ते. थँक्यू व्हेरी मच नितीन वारे, प्रवीण वारे. आणि निश्चितच एक शॉल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा खास सन्मान आम्ही इथे करतोय. अप्रतिम सपोर्ट आणि ज्या पद्धतीने NP गारमेंटचं काम सुरू आहे या एकूणच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मार्फत मॅन ऑफ द मॅचच्या टी-शर्ट दिल्या जातात. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मार्फत सहकार्य दिलं जातं. थँक्यू व्हेरी मच नितीन वारे, थँक्यू व्हेरी मच प्रवीण वारे. मनापासून आभार आहेत NP गारमेंटचे. थँक्यू. चला वळूया पुढच्या इनिंगकडे. आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल धावता समाजून घेऊन येतील आमचे सहकारी मित्र राष्ट्रभाषेमध्ये मिस्टर आशिषजी पांडे. चला आपण लवकर हे सामने खेळवायचे आहेत. राई संघाला विनंती करतो आघाडीची जोडी लवकर पाठवा. डोंट वेस्ट टाइम. धन्यवाद संकेत. और अब जैसे जैसे आज मनीष एक खास दिन है क्योंकि आज जितेंद्र पाटिल जी का जन्मदिन है. जितेंद्र जी, मैं भी आपके लिए कुछ लाइनें कहना चाहता हूं. दीप जलते जगमगाते रहें, दीप जलते जगमगाते रहें, आप हमें हम आपको याद आते रहें. जब तक है जिंदगी दुआ है हमारी, आप चांद सितारों की तरह चमकते रहें, चांद सितारों की तरह चमकते रहें. जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. तो यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 5 ओवरों में 47 रनों का लक्ष्य का एक रखा है, टारगेट सेट किया गया है. तो अब देखना है कि प्रत्युत्तर, पलटवार, काउंटर अटॅक किस अंदाज में होता है. ते महत्वाचं आहे आशिषजी. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे योजना असायला पाहिजेत आणि योजना कशा पूर्ण करायच्या त्याची आखणी सुद्धा असायला पाहिजे. आणि तोच योजनाबद्ध खेळ आता दोन्ही संघाला खेळावा लागेल. समालोचन कक्षामध्ये थोडी शांतता असेल तर प्रेक्षकांपर्यंत चांगलं समालोचन पोहोचू शकेल. टार्गेट दिलं 47चं 30 बॉल्समध्ये पूर्ण करायचंय. लेट सी कशा पद्धतीने पाठला केला जातोय. मोहित पाटील सुरुवातीचा फलंदाज, सोबतीला असणार आहे प्रफुल्ल पाटील आणि मोहित पाटील हे दोन बॅटर्स सुरुवात करतील या दुसऱ्या डावाची. बिल्कुल मनीष जी, अगर बात करें तो जेम्स रायबॉर्न के मैंने देखा कि क्षेत्ररक्षक बड़े ही ऊर्जावान थे और सारे युवा थे, यंगस्टर्स थे. बैकअप बहुत अच्छा था. जैसे आप कंप्यूटर्स में जब आप भी फाइल्स को बैकअप के जरिए रखते हैं ना, तो बहुत आवश्यक होता है कि आप बैकअप के जरिए अपने खिलाड़ी को वहां पर प्रोटेक्ट करें. और वही हुआ. बैकअप अच्छा, फील्डिंग अच्छी, गेंदबाजी अच्छी, बॉलिंग बहुत अच्छी हुई. और साथ ही साथ हम देखें तो बेहतरीन तरीके का यहाँ पर एक ऑलराउंडर परफॉर्मेंस अब तक देखने को मिला जेम्स रायबॉर्न के खिलाड़ियों द्वारा. लेकिन अब देखना है कि बल्लेबाजी किस अंदाज में होती है, क्योंकि निगाहें रहेंगी प्रफुल्ल के ऊपर. क्योंकि जिस तरह से प्रफुल्ल ने कल 40+ का जब मुकाबला खेला तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी भी की, उन्हें जीवन दान जरूर मिला. मैंने कहा ना कि अगर आप किसी एक खब्बू बल्लेबाज, बड़े बल्लेबाज को जीवन दान अगर दे देते हैं तो निश्चित ही रूप से वो एक बड़ी पारी में तब्दील हो जाती है. वही किया प्रफुल्ल ने कल.
अर्सनल बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळेल. भाईंदर बॉयज कडून स्ट्राईक एंडला प्रफुल्ल पाटील, एक लेजेंडरी क्रिकेटर ज्यांनी देखील क्रिकेटची सेवा जेम्स बॉन्ड राई संघासाठी खूप केलेली आहे आणि एकदम शांत असं व्यक्तिमत्व, नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते, कुठलाच तणाव नसतो असे प्रफुल्ल पाटील. आणि या हंगामाचे जेम्स बॉन्ड राईचे कॅप्टन मोहित पाटील तुम्हाला 9 सेकंडला पहिला बॉल डिलिव्हर होते. ऑल द बेस्ट टीम भाईंदर बॉयज, ऑल द बेस्ट टीम जेम्स बॉन्ड राई, प्ले फॉर युअर टीम, विन फॉर युअर टीम. अर्सलान बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. पहिला बॉल, मिडियम पेस बॉलर आहे अर्सलान. लेट्स सी कशी फाईट मिळते टीम जेम्स बॉन्ड राई कडून. अकुटेपाचा बॉल ऑन साइडला हुक केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल फाईन लेग क्लिअर करताना मागे जाईल. मिळतात या 2 धावा, चांगली सुरुवात जेम्स बॉन्ड राई या संघाची. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, रायझिंग डिलिव्हरी, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं आणि ते केलंय प्रफुल्ल पाटीलने. आणि पहिल्याच बॉलवर त्या 2 धावा मिळाल्या. 47 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रति षटकामागे 9 धावांची जोड द्यायला हवी आणि तोच प्रयत्न या ठिकाणी पहिल्याच बॉलवर प्रफुल्ल पाटील यांचा पाहायला मिळाला. अर्सलान बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा स्टार्ट घेतोय पंचांच्या डावीकडून. ऑफ साईडला पण हलक्या त्याने स्टिअर केलंय, बॉल पोहोचतोय थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. यावेळेस मात्र एका जागेवर थांबावं लागणार आहे. 1 धाव मिळते जेम्स बॉन्ड राईला, स्ट्राईकवर मोहित पाटील येतोय. 2 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या पोहोचते 3. वहीं अगर देखा जाए तो भाईंदर बॉयज ने जब बल्लेबाजी की थी, शाम की बल्लेबाजी अगर हम देखें तो बिल्कुल उन्होंने एक अच्छी बल्लेबाजी भी की थी. तरह सारे बल्लेबाजों ने छोटे छोटे योगदान जरूर दिए और छोटे छोटे योगदान से एक बड़े टोटल तक पहुंचा जा सकता है. कहते हैं ना कि अगर बूंद बूंद बारिश गिरती है तो एक तालाब को समंदर में परिवर्तन कर देती है. ये गेंद बहुत अच्छी गेंद, यहाँ पर अपील होती हुई अक्रॉस द विकेट खेलने की कोशिश, बिल्कुल स्टंप के करीब पाए गए और अंपायर ने बिना हिचकिचाहट के तुरंत उंगली आसमान की तरफ उठाई और यहाँ पर झटका लगता हुआ पहला विकेट गिरा. बल्लेबाज आउट होकर टीम की रन संख्या है इस समय 3, 1 विकेट के नुकसान पर. गोल्डन डकवर बाद झाले मोहित. आणि खरं तर बॉल इतका खाली राहिला की तिथपर्यंत मोहित पोहोचूच शकले नाही आणि म्हणून पायचीच्या स्वरूपात ते पकडले गेले मधल्या स्टंपवर. आता मोहितच्या जागेवर नवीन फलंदाज हितेश तुम्हाला पाहायला मिळतील आणि सुरुवातीलाच झटका बसलेला आहे जेम्स बॉन्ड राईला आणि त्याचमुळे दडपण वाढण्याची शक्यता आहे. पण मात्र जर आपण एका बाजूला पाहिलं प्रफुल्ल, ज्याच्याकडून आपण तुफानी फलंदाजी या अगोदर पाहिलेली आहे, आता हितेश प्रफुल्लला साथ कशी देतोय त्यावर अवलंबून आहे दबाव वाढेल की दबाव कमी होईल. देखिए दबाव से उभरना होगा और मुझे ऐसा लग रहा है कि जेम्स राय बॉन्ड के लिए बहुत अच्छी बात है कि प्रफुल्ल जो एक अनुभवी खिलाड़ी हैं वो वहाँ पर अभी भी मौजूद हैं. और मुझे ऐसा लग रहा है कि अनुभव के साथ जब युवा वहाँ पर जुड़ जाता है तो निश्चित रूप से एक टारगेट है, जो एक टोटल है वो उनके साथ, अगर प्रफुल्ल अपने साथी बल्लेबाज हितेश को लेकर चलते हैं, बिल्कुल जैसे वो कहते हैं, अगर हितेश उस अनुसार बल्लेबाजी करते हैं तो निश्चित रूप से ये टोटल भी छोटा साबित हो जाएगा. लेकिन आवश्यकता है अब यहाँ पर एक साझेदारी, थोड़ा देर विकेट पे जरूर रुकना होगा, समय बिताना होगा. लेकिन इस समय अर्सलान अच्छी गेंदबाजी करते हुए, इस बार ये लेग स्टंप के बाहर की गेंद, हाई हम एक्शन है और कदकाठी का उपयोग करते हैं, क्रीज का भी अच्छा उपयोग करते हैं. 1 रन और इस माध्यम से. और मुझे ऐसा लगता है ना मनीष की जब आप शुरुआती झटके विरोधी टीम को दे देते हैं तो निश्चित तौर पर आप विकेट टू विकेट गेंदबाजी करने की कोशिश करें, दबाव बनाने का प्रयास करें और दबाव से अगर बल्लेबाज उभर जाते हैं तो निश्चित तौर से जीत उनकी वहां पर मुहर लग जाती है. हवेत आहे बॉल आणि एरियल रूट जरूर दिलाय. श्याम बॉल खाली आहे, होणार नाहीये चूक. इझी पिकअप फॉर श्याम आणि सुरुवाती झटक्यावर आपण चर्चा करत होतो आणि हा दुसरा धक्का बसतोय जेम्स बॉन्ड राईला. हितेशला परतावं लागते बॅक टू डक आउट. थँक्यू. पांडेजी, हा एक लूज शॉट होता का, तुम्हाला काय वाटतंय?
बिल्कुल, और मुझे ऐसा लग रहा है कि इतना जल्दी ये शॉट खेलने की आवश्यकता भी नहीं थी। अभी अभी आप आए हैं, आप थोड़ा सा अपने विश्वास को वहां पर प्राप्त करें, कहीं ना कहीं छोर को बदलने की कोशिश करें, क्योंकि आपके सामने एक स्तंभ है, आपके सामने एक अनुभव है, आपके सामने प्रफुल्ल पाटिल जैसा एक बेहतरीन खिलाड़ी है। कल हमने इनकी बल्लेबाजी देखी। आपके पास जब इतना अच्छा खिलाड़ी है तो आप एक ही काम करना चाहिए था, आपको छोर को बदलें, स्ट्राइक को रोटेट करें, कहीं ना कहीं अपने विश्वास को भी प्राप्त करें और अपने इस अनुभवी खिलाड़ी के साथ मिलकर अपने टीम को विजय द्वार तक ले जाने की कोशिश करनी चाहिए थी, ना कि ये बड़ा स्ट्रोक जो मिस टाइम हुआ, जो इतने अच्छे तरीके से बल्ले पर आया नाही, ये बहुत जल्दबाजी हो गई। नाही, हितेश मात्र एक्स कॅप्टन राहिलेले आहेत जेम्स बॉन्ड राईचे. त्यांच्याकडे अनुभव आहे, असं नाही की अनुभवाची कमतरता आहे, फक्त थोडी घाई झाली आज स्ट्रोक खेळताना, इतका पण म्हणू शकतो. त्यांचा मानस स्पष्ट होता की जे दडपण वाढलंय षटकार खेचून ते दडपण बाजूला सारण्याचा प्रयत्न हितेश यांचा राहिलाय, पण मात्र सफलता अस्लानला मिळते. 2 धक्के बसलेले आहेत जेम्स बॉन्ड राईला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर पोहोचतायत आणि आता धावसंख्येचा जर आढावा घेतला तर फक्त आणि फक्त 4 धावा जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही आवश्यकता. 43 रनों की और आवश्यकता। यहाँ पर अभी भी पहले ओवर की शुरुआत है। अर्सलन बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, चल पड़े हैं कमेंट्री बॉक्स एंड से। एक बार फिर से पैरों पर ये गेंद थी, कलाइयों का बहुत ही अच्छे तरीके से उपयोग करते हुए इसको अलग क्षेत्र पर डीप में जब तक वहां पर खिलाड़ी पहुंचते, दाईं और दौड़ लगाई थी, कुछ फासले वहां पर तय किया, 2 रन लेने से नहीं रुक सकेंगे। मैं इसी क्रिकेट की बात कर रहा था मनीष कि अगर आप अभी अभी आए हैं और जब आपके सामने प्रफुल्ल वहां पर अभी भी डटे हुए हैं तो इस तरीके की छोर को बदलने की कोशिश करें, प्रत्येक गेंद पर रन बनाए, तब वो चाहे सिंगल रहे, सिंगल को डबल में परिवर्तित करने की कोशिश करें। क्रिकेटचा सिलेबस खूप कठीण आहे. असं नाही की बॅट उचलून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचलात की तुमच्या वतीने शतक पूर्ण होईल. त्यासाठी खूप अनुभव लागतो, अभ्यास लागतो, सराव लागतो आणि या ठिकाणी त्याच सरावाचं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये मयूरने केलं. खूप चांगला फ्लिक स्ट्रोक त्याच्या वतीने आपण पाहिला. हो, यावेळेस नो बॉल असेल, पंचांच्या वतीने नो बॉलचा इशारा आहे, कारण त्या ठिकाणी स्टंप जी बॉलिंग यांची आहे ती गोलंदाजाच्या संपर्काने डाऊन झाले. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार. आता ही ऑपॉर्च्युनिटी असेल जेम्स बॉन्ड राईला. बिल्कुल, अगर आपके पास अब अवसर आया है, कहते हैं ना कि अपॉर्चुनिटी नॉक्स योर डोर वंस, और आपके पास अपॉर्चुनिटी आया है, अभी इस अपॉर्चुनिटी को आप किस अंदाज में हासिल करते हैं, कौन ये गेंद को आप किस अंदाज में खेलते हैं, ये देखने लायक रहेगा। फिलहाल स्कोर अब जा पहुंचा है 9 रनों पर। देखिए मनीष, एक छोटी सी गलती होती है, चाहे गेंदबाज करें चाहे बल्लेबाज करें, खामियाजा भुगतना पड़ता है। यहाँ पर नो बॉल आया, पैर स्टंप पर लगा, नो बॉल का इशारा आया, 2 रन वहां पर चला गया, फ्री हिट मिल। बल्लेबाज को पाने को बहुत कुछ, खोने को कुछ नहीं। आणि जहा मारो जैसे मारो मर्जी बॅटर की असं देखील आपण बोलू शकतो. आणि एक रिस्क असते जेव्हा फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजाला मिळते आणि ती आता संधी मिळालेली आहे फलंदाज मयूरला. मयूरने आल्यालाच मात्र एक नियंत्रित फलंदाजी कशी असते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने बॅक टू बॅक 2 डबल्स त्यांच्या वतीनं पाहायला मिळाल्या. त्यातल्या त्यात हा नो बॉल आहे. म्हणजे एकंदरीत 9 धावा ज्या गतीने खेळायचं होतं जेम्स बॉन्ड राई या संघाला, ती गती आता मेंटेन केलेली आहे. 9च्या गतीने खेळायचं होतं आणि 5 बॉल डिलिव्हर झालेत आणि 9 धावा धावफलकावर आहेत. बिल्कुल, अभी भी वहां पर कुछ चर्चा चल रही है, अंपायर आपस में चर्चा कर रहे हैं, खिलाड़ी उनके साथ चर्चा कर रहे हैं, लेकिन ये चर्चा किस विषय पर है ये अब अंपायर जब अपने स्थान पर आएंगे तो शायद हमें बताएंगे। फिलहाल यहाँ पर स्कोर 9 रन है और अब देखना है। चल, पाय लागलेला आहे ते आम्ही पाहिलंय स्टंपला गोलंदाजा, त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे आणि तो खेळण्याची संधी मिळणार आहे मयूरला. मुझे लग रहा है मनीष जी की चर्चा ये हो रही थी कि क्या पैर लगा तो नो बॉल, हाथ लगा तो, लेकिन ये जो एक बॉडी का कोई भी हिस्सा अगर स्टंप पर लगता है तो नो बॉल की वहां पर इशारा करना ये लाजमी है और वही हुआ। लेकिन अभी भी अंपायर थोड़े से संतुष्ट नहीं है, चर्चा कर रहे हैं, लेकिन हम यही गुजारिश ऑफिशियल से भी करेंगे, स्टिक टू योर डिसीजन और समय को भी ध्यान में रखें, क्योंकि बिल्कुल 1:05 हो चला है, दूसरा ये मुकाबला चल रहा है, रनों का पीछा कर रहे हैं। स्कोर इस समय 9 पर रुका हुआ है, 2 विकेटें गंवा चुके हैं। जेम्स रायबॉर्न के लिए 46 रनों का लक्ष्य का पीछा करना है, बिल्कुल 9 रनों के औसत से बल्लेबाजी करने। अर्शलन तैयार, इस बार सफल हुए, ऑफ स्टंप के काफी बाहर आते हुए इस गेंद को मोड़ दिया। जब तक का खिलाड़ी गेंद को फील्ड करते, 1 रन क्या दूसरे के लिए निकलेंगे, बहुत ही अच्छी फील्डिंग, पिक किया गणेश है वहां पर खिलाड़ी, बाएं हाथ के ये खिलाड़ी। और कल मनीष हमने देखा कि जितने भी बाएं हाथ के खिलाड़ी गेंदबाज थे उनका बोलबाला था, सारे बाएं हाथ के गेंदबाजों ने अपना परचम कल यहां पर अपनी छाप छोड़ी इस मैदान पर। ओवर हो गया पहला समाप्त, पहले के बाद 10, 2 विकेटों के नुकसान पर। जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये
37 धावांची गरज आहे. 24 बॉल्स अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. जेम्स बॉन्ड राई, जसा तुम्ही उल्लेख केला की लेफ्ट आर्मर्स, आणि प्रत्येक संघामध्ये लेफ्ट आर्मर्स असायला हवे, कारण एक अँगल मिळतो राईट हँडेड बॅटरसाठी, त्यानंतर नॅचरल टर्न मिळतो जो बाहेरच्या दिशेनं, आणि त्यानंतर एक तो बॉलिंग पाथ जे ते डिसाईड करू शकतात की तुम्हाला कसा करायचा आहे, आणि पिचिंगवर त्यांना जास्त काही काम करण्याची गरज नाही आहे, आणि म्हणूनच लेफ्ट आर्मर्स तुम्हाला तुमच्या संघामध्ये असावे लागतात, कारण जास्तीत जास्त संघामध्ये 70 to 80% राईट हँडेड बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतात. बिल्कुल बाएं हाथ की जब गेंदबाजों की चर्चा हो रही है मनीष, अगर हम बात करें तो उसमें एक आर्मर गेंद होती है जो बिल्कुल तेज रहती है, सीधी रहती है और एकदम स्ट्रेटर ऑन वो रहती है, और वो बहुत डिफिकल्ट होता है क्योंकि जो क्रिकेट में बदलाव देखने को मिल रहा है, अमूमन हर बल्लेबाज आड़े बल्ले का उपयोग करते हैं. श्याम गुप्ता है अब गेंदबाजी करने के लिए, एक और बेहतरीन ये गेंदबाज हैं. देखिए टोटल तो मनीष बोर्ड पर है, भाईंदर बॉयज ने एक टोटल तक पहुंचे जरूर हैं और 9 रनों का औसत रखा गया है. ये कोई छोटा मोटा औसत है नहीं, लेकिन देखना है उभरेंगे कब. थोड़े से दबाव में जरूर है जेम्स रायबॉर्न के बल्लेबाज. स्ट्राईकवर आपण कॅच कॅरी करेल का? कॅच कॅरी केलीये, पण कुठे? बाउंड्री रोपच्या पलीकडे. एक तेरी एक मेरी. पहिल्या डावामध्ये असा षटकार आणि या डावात सुद्धा तसा षटकार, सिक्सर. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. सन्माननीय मजीद खोत साहेब व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. बॉल आत ढकलायला पाहिजे की बॉल कॅरी केला पाहिजे, हा संभ्रम क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये. कधी कधी मला असं वाटते पांडेजी की बॉल आत ढकलणं योग्य. बिल्कुल मैंने कहा ना कि प्रेजेंस ऑफ माइंड की बड़ी आवश्यकता होती है. अगर आपने देखा कि गेंद बिल्कुल हवा के सहारे जा रही है, आप उस समय अगर छलांग भी लगा रहे हैं तो आप ये कोशिश करें कि आप मेरा नियंत्रण रहेगा, बैलेंस रहेगा, और वही कोशिश के अनुसार आप गेंद को अंदर अगर ढकेल देते तो निश्चित रूप से आपकी टीम के लिए कुछ रन बच जाते. लेकिन ये उपयोगी स्ट्रोक था, ये संजीवनी का कार्य कर बैठा सिक्सर, और एक उछाल लेता हुआ टीम की रन संख्या 16 रन 2 विकेटों के नुकसान पर. अब जाकर कहीं विश्वास आत्मविश्वास में तब्दील होता हुआ. मयूर है बल्लेबाज. मजीद खोत साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे. गेल्याच आठवड्यामध्ये मास्टर ट्रॉफी जी झाली, विजेत्या संघाला रेबॅनचे गॉगल्स सन्माननीय मजीद खोत साहेबांनी वितरित केलेले आहेत. हे प्रेम आहे क्रिकेटपटूवरचं. मजीद खोत साहेबांचं गती परिवर्तन आणि त्यानंतर एक आउट कटर, खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पाहायला मिळते. खूप कठीण असते पाहताना सोपं वाटते, पण मात्र एकाच वेळी 2 प्रक्रिया पाहायला मिळाल्या. स्लोअर वन विथ आउटकट. श्याम गुप्ता के पास वो वैरायटी है और उनके तरकश में सभी गेंदें हैं. तेज गति की गेंद, ऑफ कटर, लेग कटर, बैक ऑफ द हैंड, और गति में परिवर्तन बहुत अच्छे तरीके से करते हैं. श्याम की ये गेंद इस बार ड्राइव करते हुए उतने अच्छे तरीके से बल्ले पे आई नहीं. डाउन द ग्राउंड और मिड ऑफ पर जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते, 1 रन और इस दरमियान. अब देखिए मंच बिल्कुल सजा हुआ है सारे मान्यवरों से. फ्रेंड्स 11 द्वारा आयोजित मीरा भाईंदर लेजेंड्स क्रिकेटर्स श्रद्धांजलि कप 2023, और इसके करता धरता अब्बास और साथ ही साथ सबके अजीज हरदिल अजीज असगर खान इस समय मंच पर उपस्थित हैं. ये एक बहुत ही बड़ी बात है. शाम की ओर की अगली गेंद इस बार लेग स्टंप की तरफ, ये उछाल लेती हुई गेंद थी जिसे मोड़ना चाहते थे स्विप के अंदाज से. चूंकि कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 17 2 विकेटों के नुकसान पर. थोडी नजर हटली होती हा स्ट्रोक खेळताना. गुडलेला वर पिच होता, इम्पॅक्ट लेग स्टंपवर होता आणि ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. आणि खूप कठीण असते जेव्हा आपण बॅटचा फेस क्लोज करतो. परफेक्ट टायमिंगने जर बॉल बॅटशी कनेक्ट झाला तरच तुम्हाला स्क्वेअर लेगला 4 किंवा 6 किंवा 2 मिळू शकतात. पण या ठिकाणी मात्र श्याम थोडासा उजवा ठरला या अगोदर. अब बात करें शाम की तो वो समझ रहे हैं, अहमियत जान रहे हैं कि इस ओवर की कितनी अहमियत है, क्योंकि पहले ओवर में अगर हम देखें तो रन बने थे और इस ओवर में एक सिक्सर आया. हालांकि अगर थोड़ा सा प्रेजेंस ऑफ माइंड खिलाड़ी दिखा सकते थे तो शायद वहां पर रन बच सकते थे, लेकिन कहते हैं ना क्रिकेट में इफ बट का कोई मोल नहीं होता. और वहीं अगर प्रफुल्ल को देखें, क्रोचिंग स्टांस में बल्लेबाजी कर रहे हैं और शाम कोई जोखिम नहीं लेना चाहते हैं, बिल्कुल सोच समझ के सूझबूझ भरी गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं. श्याम तैयार प्रफुल्ल के लिए. इस बार इंतजार किए, पीछे हटे, जगह बनाकर कट कर दिया. गेंद जाती हुई कवर पॉइंट क्षेत्र पर 2 रनों के लिए. 2 रनों के साथ स्कोर 19 रनों पर. और प्रफुल्ल की अगर काबिलियत की बात करें, उनकी कैपेबिलिटी की बात करें, उनके पास क्षमता है बड़े स्ट्रोक को खेलने में, लेकिन एक बहुत ही अच्छी बात है कि वो परिपक्व खिलाड़ी हैं, मैच्योर खिलाड़ी हैं. उन्हें पता है कि किस तरह से और कब अपने बल्ले, अपने बाजुओं को खोलना है.
आणि महत्वाची बाब मला अजून एक उल्लेखित करावीशी वाटते की पहिले 2 फलंदाज झटपट बाद झाले आणि त्यानंतर एक पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप आता मयूर आणि प्रफुल्लच्या मध्ये पाहायला मिळते. श्यामने नो डाऊट चांगल्याच पर्यायांचा वापर केलेला आहे, पण सफलता त्यांना आतापर्यंत या षटकामध्ये मिळाली नाहीये. शेवटचा बॉल असलेल्या या षटकातला धावसंख्या 19 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं तर 28 धावांची गरज. 19 चेंडूंमध्ये श्याम तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल स्टिअर केलाय बॉलला. बॉल पोहोचेल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्राच्या टीपमधून पुढे येतोय. बॉल अडवण्यासाठी पायांचा वापर करतोय, पण मात्र त्याचा प्रतिकार कमी पडतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 18 चेंडू 26 धावा. 18 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर आमचे कायनात स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय मामुजान यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. कायनात स्पोर्ट्सचे मालक मामुजान यांचं स्वागत, ज्यांच्या वतीने आम्हाला बॅट स्पॉन्सर झालेली आहे. यापुढचा सामना असणार आहे कौशिक 11 राई आणि या सामन्यातील विजेता संघ ही माहिती आम्ही आयोजकांच्या वतीने पुरवित आहोत. यापुढचा सामना असेल कौशिक 11 राई वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. बिल्कुल आज संडे है, फन डे है, सभी लोग एंजॉय कर रहे हैं और मुझे जब भी मनीष अवसर अगर प्राप्त हुआ है राय गांव में कमेंट्री करने का, तो संकेत पाटिल का मैं बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा कि जब जब ये एक ऐसा शख्स है, जब जब अगर इनकी निगाहें मुझ पर पड़ी तो ये बिल्कुल जरा भी संकोच नहीं करते कि हमें तुरंत बुला दें. ये इनकी बड़ी खासियत है और बहुत अच्छा लगता है. और मनीष जी, आपको तो हम सुना करते थे, लेकिन ये एक अवसर प्राप्त हुआ आपके साथ आज कमेंट्री बॉक्स शेयर कर रहे हैं. और यहाँ की अगर जनता की बात करें तो बिल्कुल एक प्यारी सी जनता जो क्रिकेट को समझती है और कितना लाड़ यहाँ पर प्यार और मोहब्बत पेश करते हैं इस खेल के प्रति. तो यही देखा जाता है जब खेल के प्रति आप इतने सकारात्मक हैं, खेल के प्रति इतनी मोहब्बत है, तो बहुत अच्छा लगता है. हमारे बीच उपस्थित है महमूद सौदागर, जिन्हें मामू के नाम से जाना जाता है, कायनात स्पोर्ट्स के करता धरता, जिन्होंने मैन ऑफ द सीरीज के लिए यहाँ पर बैट दिए हैं और पिछले दिनों उनके पैर के ऑपरेशन हुआ था. वेलकम मामू. सन्माननीय उमेश मांजरेकर सर आणि सन्माननीय श्रील सर, आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो. लेजेंडरी क्रिकेटपटू ज्यांनी कित्येक दशकांचं क्रिकेट गाजवलेलं आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ऑन साईडला उडवलंय, खूप चांगला बॉटम हँडचा वापर, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विकीच अर्सलानने खूप चांगला कॅच कॅरी केलेला आहे आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात भाईंदर बॉईजच्या वतीनं होते. विकेट जातोय, फलंदाज होतोय बाद. मयूर बॅक टू पॅव्हिलियन. जमाना 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 सारा जमाना करायचा दिवाना. जमाना 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 सारा करा भाईचा दिवाना. थँक्यू. पांडेजी, जास्त एलिव्हेशन सुद्धा धोकादायक ठरू शकते. या ठिकाणी बघा बॉटम हँडचा खूप चांगला वापर, मनगट खूप चांगल्या पद्धतीने वापरलं, पण एलिव्हेशन जास्त मिळालं. फोर्स तितकासा जाणवला नाहीये, म्हणून डिस्टन्स गाठला नाही. मिड विकेटला शानदार कॅच अर्सलानने कव्हर केला आणि जी एक भीती होती पार्टनरशिपची, ती भीती बाजूला सारली अर्सलान आणि गोलंदाज सुनीलने. यूं कहा जाए तो बिल्कुल हाफ हार्टेड स्ट्रोक को खेला था, चिप किया था और कहीं ना कहीं जो आपने बिल्कुल सही कहा कि एलिवेशन उतना मिला नहीं, गेंद ने ज्यादा ऊंचाई प्राप्त की और वहां पर डीप में कोई गलती नहीं की अर्सलान ने. लंबे कद के तो जरूर हैं, एक अच्छा जजमेंट वहां पर कैच का, एक और विकेट गिरी. लेकिन मैं जब देख रहा हूं कि जब जब कोई पार्टनरशिप बन रही है तब तब यहाँ विकेटें चटका रहे हैं गेंदबाज. ये एक अच्छी बात है भाईंदर बॉयज के लिए कि अगर जेम्स रायबॉर्न के दोनों बल्लेबाजों ने मिलकर 16 रन की एक साझेदारी की, एक पार्टनरशिप बिल्डअप हो रही, क्योंकि पार्टनरशिप की बहुत आवश्यकता है. और क्या अगली गेंद इस बार थोड़ा सा बैकफुट पर जाकर इस गेंद को कवर के क्षेत्र में खेलते हुए एक ही डिक्लेयर जोन में हालांकि गेंद गई. 2 रन और 2 रनों के साथ अपना खाता खोलते हुए कुल मिलाकर स्कोर अब जा पहुंचा है 23 रनों पर. अभी भी 24 रनों की दरकार है. इसके बाद 2 ओवर और आनी बाकी. मनीष, इस ओवर की कुछ गेंदें आनी बाकी. आपको क्या लगता है कि अगर यहां से भी कुछ बहुत ही अच्छी उम्दा गेंदबाजी हुई, विकेटें अगर चटका लेते हैं, अगर भाईंदर बॉयज विकेटों के ले जाते हैं तो निश्चित रूप से मुकाबले में बने रहेंगे. सुरुवात या षटकात चांगली केली होती बघा. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. नाईस फिल्डिंग. कलात्मक क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश केलेला आहे. यालाच म्हणतात कम्प्लीट अप टू डेट फिल्डिंग. आणि या ठिकाणी आपण येणार आहोत वॉररूम मध्ये, चेक करणार आहोत की ही बाउंड्री आहे की नाही. पण खरंच ती दाद मिळते क्षेत्ररक्षकाला. अत्युच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण पांडेजी पाहायला मिळाला. ह्याच गोष्टीचा उल्लेख करतो, कॅचसाठी जाणं गरजेचं नाहीये, कधी कधी बॉल आत ढकलणं तितकंच महत्वाचं.
बिल्कुल देखिए मनीष जी, उन्होंने प्रेजेंस ऑफ माइंड वहां पर दिखाई, उनकी निगाहें आपने देखी, उन्होंने बॉल को देखा, तुरंत पीछे देखा, अपने बैलेंस को देखा, नियंत्रण किया अपने आप को और गेंद को अंदर की तरफ कर दिया। जो गेंद बॉन्ड लाइन के बाहर जा सकती थी उसको अंदर डालकर कुछ रन अपने टीम के लिए वहां पर बचाते हुए, क्योंकि देखिए बैलेंस बहुत आवश्यकता है। अगर आपके पास बैलेंस है तभी आप बैंक में से जाके या एटीएम में जाके आप कैश निकाल सकते हैं। कंट्रोल खूप चांगला होता, बॅलन्स खूप चांगला होता आणि म्हणूनच त्याच्या माइंडसेट स्पष्ट होता की मला काय करायचं आहे. म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये शतरक्षक पाहायला मिळालं नाहीये. विकीच्या वतीनं तो अनुभव त्याने या स्पर्धेत झोकला, या सामन्यात झोकला आणि आपल्या अत्युच्च दर्जाच्या क्षेत्ररक्षणाचं सादरीकरण करताना आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण अजूनही थोडा वेळ आपण थांबतोय निर्णयासाठी. दुर्दैवीरित्या ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले. पण त्यानंतर आता क्षेत्ररक्षण करायचे. तुमच्याकडे वेगवेगळ्या भूमिका असतात, जसं चित्रपटामध्ये आपण पाहतो ॲक्टर, ॲक्ट्रेस, विलन, कॉमेडी कॅरेक्टर. क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक या भूमिका तुम्हाला निभावायच्या असतात. या ठिकाणी चांगल्या क्षेत्ररक्षणाची भूमिका अदा केली आहे विकेने. बॉल अडवला गेला, स्टॉप आहे, वेल स्टॉप. बिल्कुल देखिए मनीष जी, ये जो रन बचाए इन्होंने बिल्कुल उपयोगी रन अपने टीम के लिए, और तालियों से उस खिलाड़ी का भी वहां पर हौसला अफजाई हुआ। विकी है वहां पर खिलाड़ी जिन्होंने बहुत ही अच्छे तरीके का और बहुत ही जबरदस्त अपने प्रेजेंस ऑफ माइंड को पेश करते हुए। स्कोर है इस समय 24 रन, अभी भी 23 रनों की और आवश्यकता। इस ओवर की 3 गेंदें फेंकी जा चुकी हैं। बॉलर सुनील तैयार। सुनील बिल्कुल किफायती गेंदबाज हैं और एक सूझबूझ भरी गेंदबाजी का परिचय दे रहे हैं। या मैदानावर कशी गोलंदाजी करायला हवी याचं भान सुनीलला आहे. म्हणून आता या अगोदर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. काय जयेशने फोर्स लावला होता या स्ट्रोकसाठी आणि शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द विकीची पाहायला मिळाली. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, 2 धावा मिळतील. खूप चांगला बॉल होता, हाफ वॉली आणि तितकंच चांगलं एक्झिक्युशन कव्हरच्या झोनमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते आणि पोहोचते 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 14 गेंदों में 21 रनों की आवश्यकता। और प्रफुल्ल की अगर बात करें, देखिए प्रफुल्ल की जितनी भी तारीफ की जाए कम है, और क्योंकि ये पावर पैक खिलाड़ी हैं और जब इनका बल्ला बोल बैठता है तो निश्चित रूप से गेंदबाज के लिए कोई जगह नहीं बचती है वहां पर। कवर ड्राइव आपने देखा इनसाइड आउट के जरिए, क्या बेहतरीन स्ट्रोक। सुनील की ये गेंद इस बार ग्राउंडेड करते हुए लॉन्ग ऑफ रीजन में डाउन द ग्राउंड खेला गया स्ट्रोक अलॉन्ग दी कारपेट। 1 रन और यहां पर बटोरते हुए अंतिम गेंद थी, अंतिम गेंद पर छोर बदलना बहुत आवश्यक था। और अंपायर रिकन्सिडर करा प्लीज. सर 1 टू गो एज पर दी स्कोरर, 1 बॉल लेफ्ट। क्योंकि हमने कहा था कि 14 गेंदों पर जो भी रनों की आवश्यकता थी, तो अभी 1 गेंद आनी बाकी है। फिलहाल टीम की रन संख्या अगर देखें तो 27 रन और अब 20 रनों की और आवश्यकता है। सुनील अब जयेश के लिए ऑफ स्टंप के काफी बाहर ये गेंद थी, खूबसूरत अंदाज में यहाँ पर नियंत्रण भरा स्ट्रोक था। 2 रनों के लिए, 2 रनों के साथ ओवर हुआ यहाँ पर तीसरा समाप्त। 3 के बाद 3 विकेटों के नुकसान पर स्कोर जा पहुंचा है 29 रन। 29 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 ओवर्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। और अब 12 गेंदों में 18 रनों की आवश्यकता, यानी कि 9 रन प्रति ओवर के औसत से बल्लेबाजी करनी होगी। मनीष, अब क्या लगता है, ये बिल्कुल यूं कहें मार्जिन ऑफ एरर है। पांडेजी, खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी आहे. जो आस्किंग रन रेट दुसऱ्या डावाच्या अगोदर होता तोच आस्किंग रेट म्हणजे 9च्याच गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत जर प्रफुल्ल पाटीलचा विचार केला, पहिल्या सेकंद पासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, आपल्या संघाची बाजू धरून ठेवत आहेत. इतर फलंदाजांनी त्यांना साथ दिला नाहीये, पण आता जयेशने काही काळासाठी टिकाव धरलेला आहे आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा एक इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर गोलंदाजाला इम्प्लिमेंट केलेला आहे. श्यामला पुन्हा एकदा संधी मिळते. या 4थ्या षटकाची जबाबदारी त्याला मिळालेली आहे. पाहूया त्या जबाबदारीचा स्वीकार करताना भाईंदर बॉईजसाठी ती महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय का, जी दडपण कमी करणारे असेल शेवटच्या षटकावरचं. 12 चेंडू 18ची गरज. श्याम बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्राईक एंडला प्रफुल्ल पाटील.
बिल्कुल एक छोटी मंत्रणा हुआ वहां पर जरूर हुई। जोनस थे, जोनस के पास अनुभव है और मंत्रणा करते हुए उन्होंने इस कंधे के ऊपर विश्वास जताया। खिलाड़ी का नाम है श्याम गुप्ता। हालांकि इनके पहले व्यक्तिगत ओवर में 11 रन उन्होंने खर्च किए थे, बिल्कुल एक सिक्सर जरूर आया था, लेकिन वो सिक्सर अगर आप देखें तो कहीं ना कहीं खिलाड़ी ने अपना नियंत्रण खोआ था। और जिस तरह से विकी ने क्षेत्र रक्षण किया, अगर उसी अंदाज में इस खिलाड़ी ने लॉन्ग ऑफ पर जो तैनात है वो उस अंदाज में अगर गेंद को रोक बैठते तो शायद दृश्य कुछ और होता। लेकिन फिलहाल 12 गेंदे 18 रन, शाम तैयार, लंबा रन अप दाएं हाथ से ओवर द विकेट, कमेंट्री बॉक्स एंड से। प्रशांत के लिए मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है। यहां पर शाम दौड़े जरूर है, देखना कैच को लपक पाते हैं कि नहीं। बिल्कुल अगर ये कैच होता मनीष तो एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह लग जाता। कॅचेस विन्स दी मॅचेस असं समालोचक नेहमीच सांगत असतात आणि ते देखील ऐकून ऐकून खेळाडू देखील वैतागले असतील, पण कॅच इम्पॉर्टंट होईल हे इतकं तर मान्य करायला हवं. चला, कौशिक 11 राई या संघाने तयारीत राहायचं आहे. यापुढचा सामना कौशिक 11 राई वर्सेस या सामन्यातील विजेता संघ असा खेळला जाणार आहे. कौशिक 11 राई वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. 16 रनों की और आवश्यकता, स्कोर 31, जिम्मेदारी अब प्रफुल्ल के कंधों पर। ये बाहर जाती हुई गेंद थी, बिल्कुल यहाँ पर टाटा बाय बाय कहते हुए प्रफुल्ल को जो एक सोच के, एक पॉजिटिव एटीट्यूड के तहत सोचते हुए कि शायद अंपायर की तरफ उनकी निगाहें थी, एक आंस भरी निगाहों से अंपायर की तरफ देखा, लेकिन अंपायर ने उन्हें निराश कर दिया। बहुत अच्छी गेंद थी। आधुनिक क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. आउटसाइड एज बॉल स्लीप मध्ये आहे. जोनास बॉल खाली पोहोचतोय आणि महत्वपूर्ण फलंदाज, ज्या फलंदाजाने धुमाकूळ घालण्याची तयारी सुरू केली होती, प्रफुल्ल परतीचा प्रवास करावा लागतोय. कॅच आउटच्या स्वरूपात प्रफुल्ल बॅक टू पॅव्हिलियन. एक चर्चा आता आपण ऑफ द माईक केली की प्रेशर घेणं आणि प्रेशर ओढावून घेणं या दोन गोष्टींमध्ये थोडासा फरक आहे. मला असं वाटते, जसा तुम्ही उल्लेख केला की प्रेशर ओढावून घेतला आहे का जेम्स बॉन्ड राय या संघाने. बिल्कुल मनीष, ऐसा जो हमने ऑफ द माइक चर्चा की, ये एक व्यक्तिगत मानना था क्योंकि प्रफुल्ल के ऊपर पूरे भरोसा था। और मुझे ऐसा लग रहा है अगर गेम को ऑन रखते, सिंगल्स डबल्स अगर वो बनाए रखते, क्योंकि देखिए बड़े स्ट्रोक नहीं लग रहे थे, क्योंकि फील्डर बहुत ही अच्छे चौकन्ने थे, वो अपने जब जब फील्डिंग कर रहे हैं चौकन्ने थे, बिल्कुल पैनी निगाहें रखे हुए थे, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर जाने नहीं दे रहे थे। तो मुझे ऐसा लग रहा है, ये मेरा पर्सनल ओपिनियन था कि अगर मैच को ऑन रखते, सिंगल्स डबल्स के सारे रन को बनाते तो जो फासला था उसे कम किया जा सकता था। नाही, तुमची विचारसरणी खूप चांगलीच होती. खरं तर आता नवीन फलंदाज जयेश पोचलेले आहेत, जे बिझी क्रिकेटर राहिलेले आहेत या फॉर्मॅट मधले. आता जश आणि जयेश हे दोन फलंदाज आता राई संघाचा किल्ला लढवण्यासाठी तयारी दर्शवत आहेत. पण आता चकडीला श्याम या गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. 4थ्या षटकाची हाताळणी खूप चांगली राहिली आहे. बॅटची एज आहे, बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने पोचतोय आणि आता हा डॉट जातोय. आता जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. बघा, या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. तो संघर्ष जेम्स बॉन्ड राई संघाला दाखवावा लागेल. बिल्कुल मनीष, जिसे आपने कहा कि संघर्षपूर्ण वातावरण चल रहा है, रन बनाने के लिए बेचैन है जेम्स राई बॉन्ड के खिलाड़ी, रन बन नहीं रहे हैं, व्याकुल है। जिस तरह रेगिस्तान में आप देखते हैं कि एक व्यक्ति पानी के लिए तरस जाता है, उस तरीके से जेम्स राई बॉन्ड के बल्लेबाज रनों के लिए तरस रहे हैं। शाम की गेंद, एक बार बहुत अच्छी गेंद, एक बार फिर से लेग कटर गेंद थी, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ लहराती हुई जा रही थी विकेट कीपर जोनस के हाथों में। और बहुत सारे प्रश्न वहां पूछती हुई बल्लेबाज को, और जज क्या अपने टीम के लिए जज दिला पाएंगे कि नहीं, ये बहुत बड़ी बात है। इस समय एवरेज और औसत बढ़ रहा है, जब रिक्वायर्ड रन रेट बढ़ता है तब दबाव बल्लेबाजी टीम पर आता है और दबाव से उभरना होगा। श्याम जज साठी फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, व्हॅली स्वीपर कव्हरला, कॅच कॅरी, परतावा लागेल फलंदाजाला. आता दडपण वाढते जेम्स बॉन्ड राईवरचं.
पांड्याची 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती आणि आता 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. म्हणजे फक्त 2 धावांचं षटक श्यामने हाताळलं. म्हणजेच तुमच्याकडे पर्याय असतात, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी. या ठिकाणी श्याम नावाचा जो पर्याय आहे व्हॅलिनस जो वापरलाय, जोनास जेनो वापरलाय, त्या पर्याय भूमिका पाहायला मिळेल का सौरभची आणि ती भूमिका पाहायला मिळेल का जयेशची? सौरभ और जयेश नाम के ये दो बल्लेबाज हैं. 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है. चला जास्त वेळ नाही मित्रांनो. बघा, या अगोदर आम्ही ते सूचना केली नाही आणि यानंतर प्रत्येक षटकानंतर आम्ही ती सूचना करू. आम्हाला वेळापत्रक पूर्ण करायचं आहे आणि म्हणूनच आता जास्त वेळ न घेता आपण आयोजकांना सहकार्य कराल ही अपेक्षा आम्ही बाळगतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर क्षेत्ररक्षण बदलण्याची काही गरज नाहीये. 6 बॉल 16ची गरज. मुझे लगता है इस मुकाबले में बहुत ज़्यादा समय यहाँ पर व्यतीत हो चले हैं और थोड़ा सा सहयोग करें, क्योंकि भाईंदर बॉयज़ ने बिल्कुल, जोनस ने एक सही रणनीति के तहत यहाँ पर गेंदबाज को निमंत्रण दिया गेंदबाजी के लिए, और श्याम अपने उस जोनस के जो उन्होंने एक जिम्मेदारी दी थी उस पर खरे साबित हुए. यहाँ पर छोटी गेंद और पुल करते हुए ये देखना लायक बेहतरीन आउट ऑफ द पार्क 6 रन. सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण. आमचे समालोचक अजय गरज सांगतात की छोटी गेंद मतलब खोटी गेंद. आणि या ठिकाणी मात्र आकुटप्प्याच्या बॉलवर तयारीमध्ये होते फलंदाज आणि पुल पॉवरफुल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॉल गुल. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 बॉल्स 10 धावा. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, थोड़ी सी छोटी जरूर थी, शॉर्ट ऑफ लेंथ थी और पूरे इरादे में थे. इरादे उनके साफ थे, इरादे उन्होंने साफ कर दिया. अब प्रश्न पूछ लिया पहली गेंद पर. अब देखना है कि जब पहली गेंद पर इतना बड़ा प्रहार झेल लिया विकी, अब क्या करेंगे विकी के ऊपर. अब दबाव विकी के ऊपर कहीं ना कहीं रिलीज हुआ है दबाव इस समय जेम्स रायबॉन्ड के बल्लेबाजों के ऊपर से. क्या जबरदस्त तरीके से यहाँ पर जयेश ने ये सिक्सर जड़ा है और कुल मिलाकर टीम की रन संख्या अब जा पहुंची है 37 रनों पर. 10 रनों की और आवश्यकता. अब ओवर द विकेट विकी की ये गेंद है, फिर से उसी अंदाज में कलरफुल, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, हाई एंड हैंडसम आउट ऑफ द पार्क 6 रन. थँक्यू. तुम्ही तो डायलॉग ऐकला असेल की एक वक्त में हालात बदल गए, वक्त बदल गए, जज्बात बदल गए. तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार आले आणि पूर्णपणे सामन्याची दशा दिशा बदललेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 4 बॉल 4ची गरज. पुढचे 2 बॉल विकीचे खूप महत्वाचे असायला हवेत. या सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी विकीचे प्रयत्न कसे असतील पाहूया. बिल्कुल इस बार ये अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद थी. ओवर द विकेट आए थे, उसके बाद तुरंत राउंड द विकेट आए. दबाव है, बॉडी लैंग्वेज बहुत कुछ बयां करता है, लेकिन यहां पर देखना है कि वापसी उन्होंने की. तीसरी गेंद बहुत ही अच्छी थी, सही ठिकाने पे गेंद को पिच करते हुए. अभी भी 4 रनों की आवश्यकता है. मनीष, ये मुकाबला अब दिलचस्प हो गया है आणि तो होईल सुद्धा. जसा मी उल्लेख केला की विकी यांच्यावर ती जबाबदारी आलेली आहे आणि म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर जितकी जबाबदारी तुम्ही टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होत असतात. आणि आता मजबूत खांद्यांची गोलंदाजी, अप टू डेट पिचिंग, ब्लॉक होल्ड डिलिव्हरी, 3 बॉल 4ची गरज, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर जय. 3 बॉल्स 4ची गरज. अब देखिए फील्डिंग में भी थोड़ी सी तब्दीली, एक पॉइंट पर भी वहां पर खिलाड़ी तैनात. विकी की गेंद इस बार फिर से क्रॉस द विकेट खेलने की कोशिश है. 1 रन पूर्ण करते हुए देखना है दूसरे के लिए निकलेंगे कि नहीं. थ्रो जब तक वहां पर आता और रन आउट के जरिए 1 विकेट और गिरता हुआ. लेकिन अच्छी बात यह है कि राय की तरफ से जयेश स्ट्राइक एंड पर है. बाई का इशारा आता हुआ 1 रन और मिला और अब 3 रनों की और आवश्यकता. गेंदें बची हैं 2 गेंदे 3 रन, 3 रन 2 गेंदे, 2 balls 3 runs to win. काय सामना रंगलाय. वाटलं होतं असा सामना होईल. बिल्कुल, मुझे तो अब ऐसा लग रहा है कि जो जयेश हैं, जिस अंदाज में वो निकले, जिस अंदाज में वो उभरे, जिस अंदाज में वो विस्फोटक तरीके से अपने बल्ले और अपने बाजुओं को खोले, टाइगर अभी जिंदा है.
काल संध्याकाळचा सामना मला अजून आठवतोय. कनक 11 भांडूप वर्सेस रिची जितू निलेश 11 डोंबिवली. 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असताना ती तुफानी बॅटिंग पिंट्याची. आणि आज पोलीस दलामध्ये प्रशिक्षण घेणारे जय शेजवळ यांची बॅट बोलते, षटकारांची भाषा बोलते. 2 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 3 धावांची. अजूनही एक पॉवरफुल इम्पॅक्ट असा असेल कंपल्सरी चेस म्हणजे थोडासा ऍडव्हान्टेज बायदर बॉईजला. आणि पोलीस भरती प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि ते सिलेक्ट सुद्धा होतील अशीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. 2 बॉल्स 3 ची गरज. बिल्कुल सच किस तरह से उगलाना चाहिए ये पुलिस को पता है, और जब पुलिस में आपने पदार्पण किया है तो कौन सी गेंद को किस अंदाज में आगे ले जाना है ये थोड़ा सा मैच को जल्दी करें प्लीज, ज्यादा चर्चा न करें. 1:30 बज चुके हैं. इस मुकाबले ने काफी समय लिया है और मजबूर हो जाएंगे आने वाले समय ओवरों को कम करने के लिए. विकी तैयार, गेंदें बची हैं 2, आवश्यकता है 3. बहुत अच्छी गेंद, बिल्कुल यॉर्कलैंड की ये गेंद थी और चारों काने चित्त करते हुए क्रॉस द विकेट खेलने की कोशिश. और एक बार फिर से बाजी पलटी, ऊंट ने अपनी करवट बदली. अब देखना है किस ओर बैठता है ऊंट. एक तेरी एक मेरी. 4 चेंडू 4 ची गरज, 3 चेंडू 4 ची गरज, 2 चेंडू 3 ची गरज, 1 चेंडू 3 ची गरज. काय सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणूनच तुमच्या खेळण्याची शैली तुम्हाला ठरवायची असते की तुम्हाला त्या टार्गेटचा पाठलाग कसा करायचा आहे. बघा 6 बॉल्समध्ये 16 ची गरज असताना अटॅकिंग स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली, पण त्यानंतर सिच्युएशन अंडर कंट्रोलमध्ये असताना सुद्धा मात्र नियंत्रण ठेवता आलं आणि जयेशला आणि दडपण आता वाढते जेम्स बॉन्ड ड्रायव्हरचं. 1 बॉल 3 ची गरज, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जातो दोन्ही संघांसाठी. बिल्कुल तालियां तो बजनी चाहिए क्योंकि इतनी अच्छी खेल हम देख रहे हैं. एक अव्वल दर्जे का, एक उच्च कोटि का यहाँ पर हमने बैट्समैन को देखा, उनके स्ट्रोक को देखा, गेंदबाज को देखा, वापसी देखी और कहीं ना कहीं निराशा देखी, खुशी देखी, सारी चीजें हम देखें. एक खेमा खुशी, दूसरे खेमे में निराशा. स्वप्नील भोईर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे जर या बॉलवर षटकार आला तर. आणि धवल यांच्याकडून बक्षीस आले 1 बॉलमध्ये 3 दिल्या नाही विकीसाठी आणि बॅटरसाठी दोघांसाठी बक्षीस आलेलं आहे. आता पाहूया 1 बॉल 3 ची गरज, षटकार आला तर स्वप्नील भोईर यांच्याकडून 1000 बॅटरला आणि बॉल डॉट झाला किंवा 3 धावा वाचवले तर धवल यांच्याकडून 1000 रुपये बॉलरला. 1 बॉल 3 ची गरज. मनीष जी ये बहुत ही नाजुक क्षण है. कमजोर दिल वाले थोड़ी देर के लिए आंख बंद कर लें. 1 गेंद 3 रन, 3 रन 1 गेंद. मुझे लग रहा है कि मनीष जिस तरह से दिलों की धड़कनें बढ़ रही हैं तो गेंदबाज के इस समय क्या हाल हुआ रहेगा. एज अ बॉलर मैं समझ सकता हूं और एज अ बैट्समैन भी समझ रहे हैं कि ये होम ग्राउंड है, यहां पर जीत लाजमी. विकी की गेंद हवा में खेल बैठे हैं, वहां पर था 13 रन और 2 ओवर में बेहतरीन उन्होंने जिस तरीके से उन्होंने यहां पर गेंदबाजी बल्लेबाजी की